नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचे फायदे आणि तोटे किंवा मर्यादा याविषयीची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण गेल्या अनेक व्हिडिओमधून पूर्व वैदिक काळ असेल किंवा उत्तर वैदिक काळ असेल, या दोन्ही काळामध्ये शिक्षण कशा पद्धतीने दिलं होतं, शिक्षणाची व्यवस्था कशी होती, शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, विद्यार्थी शिस्त, शिक्षकाची भूमिका, त्यानंतर दोन्हीही काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये नेमकी कशा प्रकारची होती याची अगदी सविस्तर माहिती अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. आणि त्यामुळे या ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचे फायदे आणि तोटे नेमके कोणते आहेत याची अतिशय थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. कारण जी काही वैशिष्ट्ये आपण गेल्या दोन्ही काळामध्ये किंवा ब्राह्मण काळातली वैशिष्ट्ये आपण सविस्तर अभ्यासलेली आहेत, त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्याच आहेत. त्यामुळं परत त्याची अतिशय सविस्तरपणे माहिती न बघता अतिशय थोडक्यात आपण त्या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण ब्राह्मण काळातील किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचे फायदे नेमके कोणते होते ते फायदे आपण बघूया आणि नंतर त्या शिक्षणाच्या मर्यादेकडे आपण जाऊया. तर ब्राह्मण काळातील किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचे फायदे कोणते होते, तर त्यातील पहिला आहे बघा, शिष्यांचा सर्वांगीण विकास. म्हणजे शिष्य जे आहेत त्या शिष्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे केला जायचा किंवा कशा पद्धतीनं केला जात होता हे आपण अगदी सविस्तर पद्धतीनं वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना बघितलं आहे की ब्राह्मण काळ असेल किंवा उत्तर वैदिक काळ असेल, या काळामध्ये शिष्यांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये ही शिक्षण प्रणाली अगदी यशस्वी झालेली होती. म्हणजे शिष्यांचा सर्वांगीण विकास करणं हे त्या शिक्षण पद्धतीचं ध्येय होतं. आणि त्याचबरोबर वैशिष्ट्यांमध्ये देखील आपण त्याची सविस्तर माहिती बघितलेली आहे की धार्मिक विकास असेल, मानसिक विकास असेल, बौद्धिक असेल, शारीरिक असेल किंवा वेगवेगळ्या कला कौशल्यांचं ज्ञान असेल, या सर्वांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं किंवा शिष्याचा अंतर्बाह्य विकास साधण्यावर या शिक्षण प्रणालीमध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिक्षण प्रणालीमध्ये अजून एक महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे मोक्षप्राप्ती करणं किंवा मोक्षप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना समर्थ बनवणं, हे देखील कार्य या ब्राह्मण काळामध्ये अगदी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःची जाणीव करून देणं, मी कोण आहे याची ओळख करून देणं आणि स्वतःची ओळख झाल्यानंतर मग त्या परमेश्वर प्राप्तीपर्यंत कशा प्रकारे जायचं किंवा तो मार्ग कोणता आहे तो मार्ग त्यांना सांगून त्या मार्गाच्या माध्यमातून मोक्षप्राप्ती कशी करून घ्यायची इथपर्यंत किंवा तिथपर्यंत जाण्यापर्यंत त्या शिष्यांना समर्थ बनवण्याचं कार्य ब्राह्मण काळामध्ये घडून आलं. आणि त्यामुळंच शिष्यांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये ही ब्राह्मण शिक्षण प्रणाली जी आहे ती अतिशय यशस्वी झाली. हा या शिक्षण पद्धतीचा पहिला फायदा आहे. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे चारित्र्याची जडणघडण किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो चारित्र्याचे संवर्धन, चारित्र्य संपन्न व्यक्ती घडवणे. म्हणजे पूर्व वैदिक काळ असेल किंवा उत्तर वैदिक काळ असेल, दोन्ही काळामध्ये हे कार्य जे आहे विद्यार्थ्याचं चारित्र्य घडवण्याचं जे कार्य आहे हे कार्य त्या काळातल्या आचार्यांनी किंवा गुरूंनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलेलं आपल्याला दिसून येईल. कारण गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहूनच तो विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी ज्ञानसाधना करण्याचं काम करायचा. आणि ह्या ज्ञानसाधनेबरोबरच त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य कशा पद्धतीनं संपन्न बनेल याकडं गुरूंचं लक्ष असायचं. गुरु किंवा आचार्य नेहमी आपल्या वाणीने, कृतीने किंवा आचाराने विद्यार्थ्यांच्या समोर अनेक प्रकारचे आदर्श ठेवत असत. म्हणजे त्या काळातले गुरुच एवढे स्वतः आदर्शवान होते, चारित्र्य संपन्न होते की त्यांच्या बोलण्यामधून किंवा त्यांच्या कृतीमधून आणि त्या झालेल्या कृती किंवा बोलण्याच्या अनुकरणामधून शिष्य देखील तेवढेच आदर्श बनण्याचा प्रयत्न करत असत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आंतरिक शिस्त पाळण्याला त्या काळामध्ये अतिशय महत्त्व होतं किंवा ज्याला आपण स्वयंशिस्त म्हणतो. स्वयंशिस्तीच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःवर काही बंधनं लादून घ्यायची आणि आपण चांगल्या पद्धतीने कसं वागता येईल हे त्या काळामध्ये ठरवायचे. त्यामुळं आंतरिक शिस्त पाळली जायची. शिस्तीचे कडक नियम देखील अतिशय कडक होते. ते नियम पाळण्याचं काम त्या काळातल्या शिष्यांनी केलेलं आहे.
आणि त्याचबरोबर त्या शिष्यांवर चांगले संस्कार करणं, त्यांना चांगले सवय किंवा वळण लावणं यासारखं कार्य देखील त्या काळातल्या गुरूंनी केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. त्यामुळं चारित्र्य संपन्न शिष्य बनवण्याकडं त्या काळामध्ये अतिशय लक्ष दिलं जायचं आणि म्हणून हा देखील शिक्षणाचा एक फायदाच आहे. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे सप्त दिनचर्या. म्हणजे आपण ब्राह्मण काळामधली वैशिष्ट्य बघत असताना देखील ही गोष्ट बघितलेली होती की त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सक्त दिनचर्येचं पालन करावं लागायचं. म्हणजे दिनचर्या जी आहे ती अतिशय नियमित असायची, नियम ठरलेले असायचे आणि त्या नियमानुसारच वागणं हे विद्यार्थ्याला त्या काळामध्ये बंधनकारक असायचं. त्याच्यामध्ये लवकर उठणे आणि लवकर झोपणे या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्याचबरोबर अतिशय कडक शिस्त असायची आणि ऐशो आरामापासून दूर राहावं लागायचं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा उपभोग जो आहे, विलासी वृत्ती जी आहे, उपभोगी वृत्ती जी आहे ती त्या काळामध्ये शिष्यांना करता येत नव्हती आणि त्यामुळं ऐशोआरामापासून दूर राहावं लागायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य व्रत जे आहे या ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं अतिशय गरजेचं होतं. कारण उपनयन संस्कार झाल्यानंतरच त्या शिष्याचा दुसरा जन्म व्हायचा आणि तो दुसरा जन्म म्हणजे ब्रह्मचारी शिष्य म्हणूनच व्हायचा आणि म्हणून शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला या ब्रह्मचर्य व्रताचं पालन जे आहे या ब्रह्मचर्य व्रताचं पालन काटेकोरपणे करावं लागायचं. त्याचबरोबर इंद्रिय निग्रह करणं म्हणजे जे आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवर ताबा मिळवणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही गोष्ट देखील त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवली जायची आणि या सर्व गोष्टींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो व्यक्तिमत्व विकास त्या काळामध्ये घडत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे सक्त दिनचर्या होती आणि त्या दिनचर्येच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा विकास घडणं हे देखील त्या काळातले शिक्षणाचा महत्त्वाचा फायदा होता. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे शिक्षक प्रधान शिक्षण प्रणाली. म्हणजे त्या काळातली जी शिक्षण प्रणाली होती ती शिक्षक प्रधान होती. म्हणजे गुरु किंवा आचार्य असतील तेच त्या शिक्षण प्रणालीमध्ये सर्वोत्तम घटक किंवा सर्वोत्कृष्ट घटक होते. त्या शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षक किंवा आचार्य किंवा गुरु हेच केंद्रस्थानी होते. त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जात नव्हतं. म्हणजे गुरु असतील हेच गुरु त्या ठिकाणी महत्त्वाची व्यक्ती असायची. त्यांच्याच नियंत्रणाखाली किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गुरुकुलातील संपूर्ण शिक्षण प्रणाली किंवा संपूर्ण शिक्षण व्यवस्था चालायची. या गुरुकुलाच्या शिक्षण प्रणालीमध्ये कुठल्याही राजाचा किंवा राजानं घालून दिलेल्या नियमांचा हस्तक्षेप नसायचा. म्हणजे राजा जरी तिथं त्या राज्याचा प्रमुख असला तरी देखील गुरुकुलातल्या नियमांमध्ये तो राजा देखील हस्तक्षेप करत नव्हता. म्हणजेच गुरु किंवा शिक्षकांच्याच नियंत्रणाखाली ही सगळी शिक्षण प्रणाली चालायची आणि त्यामुळंच त्या काळातल्या गुरूंनी भारतीय संस्कृती असेल किंवा वाङ्मय असेल यांची जोपासना करण्यामध्ये ते गुरु त्या काळामध्ये यशस्वी झाले. कारण त्यांच्या नियंत्रणाखालीच ती संपूर्ण शिक्षण पद्धती चालायची. म्हणजे त्या काळातली शिक्षण पद्धती जी आहे ती शिक्षक प्रधान होती. शिक्षकांना अतिशय महत्त्वाचं स्थान होतं आणि त्या काळातल्या शिक्षकांनी किंवा गुरूंनी हे जे स्थान समाजानं त्यांना निर्मिलं होतं, अर्पिलं होतं, त्या स्थानाचं अतिशय त्या स्थानाला साजेसं अशा प्रकारची वर्तणूक त्यांनी त्या काळामध्ये केली आणि भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृती जगापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. त्यामुळं हा देखील एक त्या काळातला फायदा आहे. त्यानंतर पुढचा आहे सामाजिक उत्कर्ष. म्हणजे सामाजिक उत्कर्ष घडवण्यामध्ये किंवा विद्यार्थ्याचा सामाजिक उत्कर्ष करण्यामध्ये देखील ब्राह्मण शिक्षण पद्धती जी आहे ही यशस्वी ठरली. हे देखील आपण वैशिष्ट्यांमध्ये बघितलं की सामाजिक उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही शिक्षण प्रणाली फारच यशस्वी ठरली. म्हणजे आपण ते पण बघितलं की हिंदू किंवा वैदिक शिक्षण प्रणाली असेल, बौद्ध शिक्षण प्रणाली असेल, जैन असेल, मुस्लिम असेल, ह्या सर्व प्रकारच्या शिक्षण प्रणालीमध्ये ब्राह्मण शिक्षण प्रणाली किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षण प्रणाली ही एकमेव अशी शिक्षण प्रणाली आहे की जी सामाजिक उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय यशस्वी ठरलेली त्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्याचबरोबर समाजाचा उत्कर्ष आणि नागरी कर्तव्ये जी आहेत त्या सर्वांचा अभ्यास शिक्षण घेत असतानाच त्या शिष्याला करून दिला जायचा. म्हणजे भविष्यामध्ये कुटुंबामध्ये जाऊन कुठली कर्तव्य पार पाडायची, समाजामध्ये जाऊन कुठली कर्तव्य पार पाडायची, समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी नेमकं मला काय करावं लागेल, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन त्या काळामध्ये
गुरुकुलामध्येच त्या विद्यार्थ्यांना करून दिलं जायचं. म्हणून असं म्हटलं जातं की सामाजिक उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून ही शिक्षण प्रणाली अतिशय यशस्वी ठरली होती. त्यामुळं हा देखील या उत्तर वैदिक काळातील शिक्षण पद्धतीचा महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर पुढचा आहे फायदा, तो म्हणजे व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट ब्राह्मण काळ असेल किंवा पूर्ववैदिक काळ असेल, या दोन्ही काळामध्ये आपल्याला घडलेली दिसते की व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये करण्यात आली होती. म्हणजे जरी शिक्षणावर धार्मिकतेचा पगडा भरपूर प्रमाणामध्ये असला किंवा शिक्षणामध्ये धार्मिक गोष्टींना जरी फार महत्त्वाचं स्थान असलं तरी देखील कला कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाकडे देखील दुर्लक्ष झालेलं नव्हतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची कला कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाची देखील व्यवस्था त्या काळामध्ये केलेली असलेली आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पौराहित्य कार्य किंवा धार्मिक कार्य जे आहे हे शिकवलं जायचं. म्हणजे जे ब्राह्मण शिष्य असायचे त्यांना साधारणपणे हे पौराहित्य कर्म किंवा धार्मिक कर्म, ज्याला कर्मकांड आपण म्हटलं, हे शिकवलं जायचं की ज्याच्या माध्यमातूनच त्या ब्राह्मण व्यक्तींचा उदरनिर्वाह चालायचा. सैनिकी शिक्षण म्हणजेच युद्धनीती, राजनीती जी आहे ही क्षत्रिय लोकांना शिकवली जायची की कारण तो त्यांचा क्षत्रिय धर्म असायचा. आणि वैश्य लोक जे आहेत त्या लोकांना शेती असेल, वाणिज्य असेल, पशुपालन असेल, म्हणजे शेती, व्यापार, पशुपालन, बांधकाम, वस्तुकला, हस्तकला, नृत्य, संगीत, चित्रकला, लोहारकाम, सुतारकाम, दागिने तयार करणे यासारखे असंख्य व्यवसाय देणारे शिक्षण किंवा कला कौशल्यांचं शिक्षण त्या काळामधल्या गुरूंनी विद्यार्थ्यांना दिलेलं आपल्याला दिसून येईल. हे करत असताना त्या कौशल्यामध्ये निपुण असलेल्या व्यक्तीकडून ही सर्व कला कौशल्य किंवा व्यावसायिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम त्या काळातल्या गुरुकुलामध्ये केलं जातं. म्हणजे केवळ धार्मिक शिक्षणावरच भर होता असं नाही, तर त्या धार्मिक शिक्षणाबरोबरच अनेक कला कौशल्य देणारे किंवा व्यावसायिक शिक्षण देण्याची व्यवस्था सुद्धा ब्राह्मण काळामध्ये होती. हा देखील त्या काळातला एक फायदा आहे. त्यानंतर पुढचा आहे निःशुल्क शिक्षण प्रणाली. ही एक फार महत्त्वाची गोष्ट त्या काळामध्ये घडलेली आहे की जसं आज आपण बघतो की आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणलं की भरमसाठ फी आपल्याला आता भरावी लागते. आणि मात्र प्राचीन काळामध्ये किंवा पूर्ववैदिक काळ असेल, उत्तर वैदिक काळ असेल, या दोन्ही काळामध्ये ही शिक्षण प्रणाली अतिशय निःशुल्क होती. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पैसा फी त्या शिष्याकडून गुरु घेत नव्हता. शिक्षण पूर्णतः निःशुल्क होते. निःशुल्क होते म्हणजे कोणत्याही प्रकारचा पैसा जो आहे तो पैसा त्या शिष्याकडून आकारला जात नव्हता. फक्त त्या शिष्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा घेण्याचा प्रघात त्या काळामध्ये होता. म्हणजे 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो विद्यार्थी फक्त जाताना त्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायचा. मात्र ही गुरुदक्षिणासुद्धा काय द्यायची ते सुद्धा ठरलेलं नसायचं. ते द्रव्याच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे, पैशाच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे, वस्तूच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे, हे सुद्धा ठरलेलं नव्हतं. शिष्याला जेवढी झेपेल तेवढ्याच प्रकारची गुरुदक्षिणा तिथं गुरु घेत होते. म्हणजे तिथं सुद्धा गुरुदक्षिणेचे नियम नव्हते, बंधन नव्हते. गुरु जे आहेत ते स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच करायचे. म्हणजे धार्मिक कार्य असेल, पौराहित्य कृत्य असेल, याच्या माध्यमातून जी काही दक्षिणा त्यांना मिळेल किंवा जे काही पैसे किंवा जे काही धनधान्य त्यांना मिळेल त्याच्या माध्यमातून ते गुरु स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. शिष्यांकडून मात्र कोणत्याही प्रकारचं शुल्क ते घेत नव्हते. आणि त्यामुळेच निर्धन बालकं जे आहेत त्या निर्धन बालकांना देखील शिक्षणाचा लाभ झाला. म्हणजे निर्धन म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही, धन नाही किंवा जे गरीब आहेत अशा बालकांना देखील त्या काळामध्ये शिक्षण घेणं सोयीस्कर झालं होतं. म्हणजे निःशुल्क शिक्षण प्रणाली त्या काळामध्ये होती. हे एक त्या काळातलं महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर पुढचा फायदा आहे भारतीय संस्कृतीचे जतन आणि संक्रमण. जतन शब्द आहे, जनन झालं इथं, तर जतन, भारतीय संस्कृतीचे जतन आणि संक्रमण. म्हणजे ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या काळामध्ये लेखनकलेचा अजिबात विकास झालेला नव्हता. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं लेखनकला अवगत नव्हती, पाठ्यपुस्तकं लिहिलेली नव्हती किंवा ग्रंथ लिहिलेले नव्हते. आणि अशा काळामध्ये केवळ मौखिक आणि तोंडी पद्धतीच्या माध्यमातून त्या काळी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं जतन करण्याचं काम जे आहे ते काम त्या काळातल्या गुरूंनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे फक्त मौखिक पद्धतीच्या माध्यमातून, तोंडी पद्धतीच्या माध्यमातून 4 मोठमोठे वेद असतील, उपनिषद असतील, इतिहास असेल, पुराणे असेल, महाकाव्य, रामायण महाभारतासारखी महाकाव्य असतील, वेदवाङ्मय असतील, वेदांची उपांगे असतील किंवा असंख्य विषय होते.
की जे विषय केवळ तोंडी पद्धतीच्या माध्यमातून शिष्यांना शिकवले जायचे आणि ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जे आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं घेऊन जाण्याचं काम त्या काळातल्या गुरूंनी केलं आणि त्यामुळंच हजारो वर्षापर्यंत हे ज्ञान जसंच्या तसं टिकून राहिलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळंच जगात भारतीय संस्कृती जी आहे ही भारतीय संस्कृती श्रेष्ठ ठरली. याचं कारण म्हणजे केवळ त्या काळातल्या गुरूंनी ह्या भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाचं केलेलं जतन आणि संक्रमण. म्हणजे कुठल्याही प्रकारची साधनं उपलब्ध नसताना केवळ तोंडी पद्धतीनं हे ज्ञान जतन करून ठेवायचं म्हणजे तेवढी साधी सोपी गोष्ट नव्हती आणि तेही अचूकतेनं अचूक श्लोक अचूक मंत्रोच्चाराच्या माध्यमातून हे ज्ञान जतन करून ठेवणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. मात्र ही अवघड गोष्ट त्या काळातल्या गुरूंनी केली आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचे जतन आणि संक्रमण केलं. हा देखील एक त्या काळातला महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर ब्राह्मण काळातील किंवा उत्तर वैदिक काळातील शिक्षणाचे तोटे किंवा मर्यादा म्हणजे मर्यादा काय आहेत किंवा तोटे नेमके काय आहेत ते आता आपण बघूया. तर त्याच्यात पहिलं आहे धर्माचे प्राबल्य. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तोटा किंवा मर्यादा काय आहे तर शिक्षणामध्ये धर्माचे प्रचंड प्राबल्य होतं. तर हे पण आपण बघितलं की त्या काळामध्ये भारत असेल किंवा युरोपीय देश असतील त्या दोन्ही देशांमध्ये धर्माचा प्रचंड प्रभाव होता, धर्माचं प्रचंड प्राबल्य होतं. सामान्य माणसाच्या जीवनात देखील धर्माचं प्रचंड वर्चस्व होतं. कोणतंही कार्य करण्यापूर्वी धर्मानं काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बघितल्याशिवाय ते कार्य केलं जात नव्हतं. धर्म असेल किंवा धर्मगुरू असतील हे जे सांगतील तेच सर्वस्व खरं आहे आणि त्या पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे अशा प्रकारचा प्रघात त्या काळामध्ये होता. वेद असतील किंवा शास्त्र असेल त्यांनाच जास्त मान होतं. म्हणजे धर्माचा प्रचंड प्रभाव त्या काळामध्ये असल्यामुळं शिक्षणामध्ये देखील त्या धर्माला प्रचंड प्राधान्य दिलं गेलं होतं आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते तसं थोडंसं परवडणारं नसल्यामुळं हा त्या काळातला एक तोटा किंवा मर्यादा असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं आहे कर्मकांडावर अवास्तव भर. कर्मकांड म्हणजे धार्मिक कृत्य जे आहेत, पौराणिक कृत्य जे आहेत, या कृत्यांवर किंवा या कर्मकांडावर फार भर दिला गेला का किंवा कारण काय आहे तर आपण बघितलं की ब्राह्मण काळ हे नावच त्यामुळं या काळाला पडलेलं आहे की या काळामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, ब्राह्मणांची मक्तेदारी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. का तर त्या काळामध्ये ब्राह्मणांनी धार्मिक कृत्यांवरच जास्त भर दिला. धार्मिक कृत्य करणं आणि या धार्मिक कृत्यांच्या माध्यमातून परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही धार्मिक कृत्य करावं लागतील. होम हवन करावं लागतील, यज्ञ करावे लागतील, यज्ञामध्ये बळी देण्याचं काम करावं लागेल आणि यज्ञामध्ये बळी देण्याचं प्रमाण जे आहे हे प्रचंड प्रमाण या ब्राह्मण काळामध्ये वाढलं आणि एवढं सगळं करून देखील फलप्राप्ती जी आहे ही फलप्राप्ती होईलच याची काही गॅरंटी त्या काळामध्ये नव्हती आणि त्यामुळंच कर्मकांड फार वाढलं पण कर्मकांडाप्रमाणे फलप्राप्ती सर्वसामान्य माणसांना होत नव्हती आणि त्यामुळं ही एक मर्यादा त्या काळातली असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं आहे तत्त्वज्ञानातील अमूर्त बाबींवर अधिक भर दिला, अवास्तव भर दिला. कारण काय की तत्त्वज्ञान असेल किंवा जे काही ज्ञान होतं, वेदांचं ज्ञान असेल किंवा वेदवाङ्मयांचं ज्ञान असेल, हे संपूर्ण ज्ञान कसं होतं संस्कृत भाषेमधून होतं आणि संस्कृत भाषा ही तशी समजण्यासाठी अमूर्त होती, त्याच्यातल्या संकल्पना अमूर्त होत्या आणि त्यामुळं त्याच अमूर्त बाबींवर अधिक भर देण्याचं काम त्या काळामध्ये झालं की जिथं वास्तव जीवनाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे वास्तव जीवन काय आहे, सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांचे जीवन व्यवहार काय आहेत याच्याकडे दुर्लक्ष झालं. केवळ तत्त्वज्ञान किंवा वेदवाङ्मय याच्यावरच वास्तव भर दिला गेला आणि हे सर्व साहित्य संस्कृतमध्ये असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते समजत नव्हतं, मूर्त स्वरूपामध्ये ते त्यांना कळत नव्हतं आणि त्यामुळं देखील हा देखील त्या काळातल्या शिक्षणाचा एक तोटा असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा आहे हटवादीपणा. हटवादीपणा म्हणजे त्या काळामध्ये लोकांनी किंवा ब्राह्मण लोकांनी किंवा पुरोहित लोकांचं जे वर्चस्व वाढलं होतं की ज्या पुरोहित लोकांचं वर्चस्व वाढल्यामुळं त्यांनी काय केलं होतं की शास्त्रांना अतिशय जास्त महत्त्व दिलं होतं. वेद असेल किंवा शास्त्र असेल या दोघांना अतिशय फार महत्त्व दिलं होतं आणि शास्त्रावर आधारलेली प्रत्येक गोष्ट ही अचूक असते असंच त्या काळामध्ये लोकांची समज झाला होता किंवा लोकांची धारणा निर्माण झाली होती की वेद असेल किंवा शास्त्र असेल हे दोनच त्या काळामध्ये काय होते
दाखले देण्याची मार्ग होती. वेदांमध्ये काय सांगितलंय किंवा धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवला जात नव्हता आणि म्हणून शास्त्रावर आधारलेली प्रत्येक गोष्ट ही अचूक असते, बाकीच्या सर्व गोष्टी ह्या अचूक नसतात. अशा प्रकारचा समज त्या काळामध्ये झाला आणि या हटवादीपणामुळं त्या काळामध्ये शिक्षणामध्ये अनेक दोष निर्माण झाले किंवा लोकांना देखील ते पाळत असताना अनेक दोष त्या काळामध्ये निर्माण झाले. कारण शास्त्रानं सांगितलं म्हणजे ते खरंच आहे अशा प्रकारचा समज असायचा. त्याची कारणमीमांसा मग कुठले व्यक्ती करत नव्हते आणि या हटवादीपणामुळंच त्या काळामध्ये अनेक दोष जे आहेत ते दोष निर्माण झालेले आपल्याला दिसतील. त्यानंतर पुढचं आहे हस्तकलांकडे दुर्लक्ष. म्हणजे त्या काळामध्ये आपण बघितलं की वर्णव्यवस्था पूर्ववैदिक काळामध्ये व्यवसायावर आधारित होती, मात्र ब्राह्मण काळामध्ये ती ब्राह्मणांची मक्तेदारी तिथं निर्माण झाल्यामुळं त्याला जातीव्यवस्थेचं रूप दिलं गेलं. ब्राह्मण वर्ण हा सर्वोत्कृष्ट वर्ण ठरला. अगोदर ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, मग वैश्य आणि नंतर शूद्र अशा पद्धतीनं वर्णाची विभागणी झाली आणि हे उच्चवर्णीय म्हणजेच ब्राह्मण लोक जे आहेत, पुरोहित लोक जे आहेत, या उच्चवर्णीय लोकांनी काय केलं, कारागीर आणि हस्तकलांना प्रोत्साहन अजिबात दिलं नाही. कारण उच्चवर्णीय स्वतःला समजल्यामुळं पौराहित्य कर्म करणं किंवा धार्मिक कार्य करणं हेच उच्चवर्णीय काम आहे, बाकीची सर्व कामं ही हीन दर्जाची आहेत किंवा कमी दर्जाची आहेत अशा पद्धतीने त्यांना लेखलं आणि त्यामुळं कारागीर लोक असतील, हस्तकला असतील यांना प्राधान्य त्या काळामध्ये दिलं नाही आणि त्यामुळंच कारागिरी असेल, चित्रकला असेल, नृत्य असेल, संगीत असेल यासारखी कामं जी आहेत ही केवळ शूद्र आणि स्त्रिया यांच्यापुरतीच मर्यादित राहिली. म्हणजे ही खालच्या दर्जाची किंवा हस्तकलेची कामं कोणी करायची तर शूद्रांनी करायची आणि स्त्रियांनी करायची अशा पद्धतीचा प्रघात त्या काळामध्ये झाला आणि त्यामुळं हे शूद्र लोक आहेत ते शूद्र लोक अस्पृश्य बनले. म्हणजे अस्पृश्य बनण्याच्या पाठीमागं हे देखील एक कारण आहे की उच्चवर्णीय लोकांनी त्या काळामध्ये या हस्तकलांना जास्त प्रोत्साहन दिलं नाही आणि त्यामुळं या हस्तकलांकडे देखील दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं तोटा किंवा मर्यादा आहे परस्पर सहमताचा अभाव. म्हणजे त्या काळामध्ये वेगवेगळे विषय जे आहेत हे वेगवेगळे विषय शिकवत असताना देखील किंवा अध्यापनाबाबत देखील अनेक गुरूंमध्ये परस्पर सुसंगतपणा नव्हता. म्हणजे कोणत्या विषयाचा दाखला उदाहरणे देत असताना किंवा त्याच्यावर वादविवाद चर्चा होत असताना पण हे अनेक वेळा सुसंगतपणा तिथं असलेला दिसत नव्हता. आणि त्याचबरोबर स्त्री शिक्षण असेल किंवा सर्वसामान्यांचं शिक्षण असेल किंवा भाषा असेल याकडे देखील फार दुर्लक्ष त्या काळामध्ये झालं. म्हणजे स्त्रियांना शिक्षण देण्याचा अधिकार त्यांनी तिथं गमावून ठेवला. सामान्यांचं शिक्षण जे आहे ते सर्वसामान्यांचं शिक्षण होत नव्हतं. शूद्रांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. भाषा जी आहे त्या भाषेकडे दुर्लक्ष झालं. केवळ संस्कृत भाषेलाच अतिशय महत्त्व दिलं गेलं. ब्राह्मण आणि क्षत्रियांचंच वर्चस्व त्या काळामध्ये जास्त वाढलं आणि स्त्रिया आणि शूद्रांना गौण स्थान दिलं गेलं. त्यामुळं हा सर्वसामान्य लोकांची भाषा जी आहे या सर्वसामान्य लोकांच्या भाषेकडे दुर्लक्ष झाल्यामुळं हा परस्पर सहमताचा अभाव जो आहे हा परस्पर सहमताचा अभाव त्या काळामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढची मर्यादा आहे ती म्हणजे लोकभाषांची उपेक्षा. म्हणजे ज्या काही लोकभाषा त्या काळामध्ये होत्या त्यांची उपेक्षा झाली. का तर त्या काळामध्ये संस्कृत हीच भाषा केवळ अध्यापनाचं माध्यम होती. म्हणजे संस्कृत भाषेमधूनच त्या काळामधलं अध्ययनाचं कार्य चालायचं, शिक्षणाचं कार्य चालायचं. कारण संपूर्ण वैदिक साहित्य हे संस्कृतमधूनच होतं किंवा संस्कृत भाषेमधूनच होतं. म्हणजे 4 वेद असतील किंवा वेदांच्या संदर्भात असताना वाङ्मय असेल, हे संपूर्ण वाङ्मय कोणत्या भाषेमध्ये होतं तर संस्कृत भाषेमधून होतं आणि हे सर्व वाङ्मय संस्कृत भाषेमधून असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना ती भाषा समजत नव्हती. कारण सर्वसामान्य लोकांची भाषा जी होती ती पाली प्राकृत होती किंवा लोकभाषा जी होती त्या स्थानिक प्रादेशिक प्रदेशामध्ये असणारी लोकभाषा होती आणि या भाषेमधून ते शिक्षण दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे या भाषांना शिक्षणामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणूनच काय झालं की सर्वसामान्यांच्या भाषेकडं दुर्लक्ष झालं. केवळ संस्कृत भाषेलाच अधिक महत्त्व दिलं गेलं. त्यामुळं लोकभाषांची उपेक्षा झाली. ही एक मर्यादा त्या काळामध्ये होती. त्यानंतर पुढचं आहे शूद्रांवर झालेला अन्याय. म्हणजे ही एक मर्यादा किंवा तोटा त्या काळातला आपल्याला दिसून येईल की ब्राह्मण काळामध्ये
ब्राह्मणांचं वर्चस्व किंवा मक्तेदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. त्यानंतर क्षत्रिय वर्ग देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होता. मात्र वैश्य लोक देखील शिक्षण घेऊ शकत होते. मात्र ब्राह्मण काळामध्ये काय झालं की शूद्र वर्णासाठी उपनयन संस्कारच बंद करून टाकला. म्हणजे बंद झाला. हा बंद शब्द आहे, इथं चुकून टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर उपनयन संस्कार म्हणजे शूद्रांना देखील शिक्षण घेण्याचा जो अधिकार होता, शिक्षण घेण्यापूर्वी जो उपनयन संस्कार केला जायचा, हा उपनयन संस्कारच काय झाला त्या काळामध्ये शूद्र वर्णासाठी बंद करून टाकला. गुरुकुलामध्ये शूद्रांना प्रवेश वर्ज करण्यात आला. म्हणजे गुरुकुलामध्ये शूद्रांनी यायचंच नाही, त्यांना प्रवेशच दिला गेला नाही. आणि त्यामुळं शिक्षणाच्या अधिकारापासून ते लोक काय झाले, वंचित राहिले. कारण शिक्षण घेण्याचा अधिकारच त्यांचा नाकारण्यात आला आणि उपनयन संस्कार बंद करण्यात आला. गुरुकुलामध्ये त्यांना येऊ दिलं गेलं नाही आणि त्यामुळं शिक्षणापासून ते वंचित राहिले. आणि त्यांचं एकच काम ठरवलं गेलं, ते म्हणजे श्रेष्ठ वर्गाची सेवा करणे. श्रेष्ठ म्हणजे वरचे वर्ग, मग ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल किंवा वैश्य असेल, या 3 वर्गांची सेवा करणं एवढ्यापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित करण्यात आलं. आणि त्यामुळं शूद्रांवर हा एक प्रकारचा अन्याय झाला. आणि मग पुढचे अनेक वर्ष, शेकडो वर्ष त्या शूद्रांवर अन्यायच होत राहिला. त्यांचा विकास जो आहे तो विकास नंतरच्या काळामध्ये सुद्धा झाला नाही. ही देखील त्या काळातली एक मर्यादा आहे. आणि त्यानंतर शेवटची मर्यादा आहे ती म्हणजे स्त्री शिक्षणाची उपेक्षा. म्हणजे ज्या पद्धतीनं शूद्रांवर अन्याय झाला त्या पद्धतीनं स्त्रियांच्या शिक्षणाबाबत देखील अन्याय झाला. स्त्री शिक्षणाची देखील उपेक्षा झालेली आपल्याला दिसून येईल. पूर्ववैदिक काळाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. म्हणजे प्राचीन काळामध्ये किंवा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. मात्र मुलींसाठी स्वतंत्र गुरुकुलं त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती किंवा आश्रम व्यवस्था सुद्धा स्वतंत्र नव्हती. म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार होता, मात्र स्वतंत्र मुलींसाठी सेपरेट गुरुकुलं किंवा आश्रम व्यवस्था नव्हती. मात्र शिक्षण तरी घेण्याचा अधिकार होता, परंतु तो देखील अधिकार नंतरच्या काळामध्ये डावलला गेला. याज्ञवल्क नावाचे मुनी असतील किंवा मनु नावाचे मुनी ऋषी असतील, या दोघांनी तर मुलींचे शिक्षण हे केवळ 4 भिंतीच्या आतच असले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणजे याज्ञवल्क आणि मनु या 2 ऋषींनी काय केलं की मुलींचं शिक्षण हे केवळ 4 भिंतीच्या आतच झालं पाहिजे, त्यांना बाहेर पडता कामा नये, केवळ गृहकृत्यांचं शिक्षण त्यांना द्या, अशा प्रकारचा विचार प्रकट केला. आणि त्यामुळं ब्राह्मण काळामध्ये स्त्रियांचं शिक्षण थांबलं. आणि स्त्रियांचं शिक्षण थांबल्यामुळं स्त्रिया पुरुषांबरोबर फिरू शकत नव्हत्या, शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, चर्चा वादविवाद भाग घेऊ शकत नव्हत्या, वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार त्यांचा काढून घेण्यात आला. आणि या सर्व गोष्टींमुळं काय झालं तर स्त्रियांचा विकास जो आहे तो स्त्रियांचा विकास त्या ठिकाणी खुंटला. म्हणजेच काय झालं की ब्राह्मण काळामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 लोकांचंच वर्चस्व फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. शूद्र आणि स्त्री या दोघांनाही वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला किंवा एकंदरीतच शिक्षण घेण्याचाच अधिकार त्यांना नाकारण्यात आला. आणि त्यामुळं या दोघांच्याही शिक्षणाची उपेक्षा झालेली आपल्याला या काळामध्ये दिसून येते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळ या काळामध्ये असणारे शिक्षणाचे फायदे आणि तोटे कोणते होते या 2 गोष्टींचा अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.